पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। बुधवारी तब्बल 2.5 तास चर्चा झाली। त्यामुळे तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंमध्ये राजकीय युती होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले। विशेष म्हणजे ठाकरेंच्या बंधू भेटीनंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत बैठकांचा धडाका सुरू झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। ठाकरेंचं ठरलं सूत्र, आता बैठकांचं सत्र। राज ठाकरेंनी घेतली मनसैनिकांची बैठक। उद्धव ठाकरे शुक्रवारी नेत्यांशी बोलणार। आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र। ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर आता दोन्ही पक्षांच्या बैठकांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। बुधवारी तब्बल 2.5 तास उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंनी गुरुवारी मनसेच्या नेत्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीत मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली। शाखा अध्यक्षांच्या नेमणुकीसह बीएलओच्या निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी नेत्यांना मार्गदर्शन केल्याचं सांगण्यात येत आहे। पण काल तब्बल 2.5 तास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या विश्वासू नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या विश्वासू नेत्यांसोबत संभाव्य युतीबाबत चर्चा केल्याचा अंदाज आहे। एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे। मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहेत आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही। काय करायचं काय नाही करायचं पण चर्चा चालू आहे, एवढं मात्र निश्चित आहे। पण या विषयावरती काही चर्चा नाही। महाविकास आघाडी तयारी दाखवली तर मनसे काँग्रेस बरोबर जाईल का? म्हणजे हा हायकमांडचा विषय, त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही शनिवारी त्यांच्या पक्षाचे आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत आगामी पालिका निवडणुकांसह राज ठाकरेंच्या मनसेसोबतच्या संभाव्य युतीबाबत चर्चा होण्याचा अंदाज आहे। पण तुर्तास तरी दोन्ही पक्षांकडून याबाबत थेटपणे विधान करणं टाळलं जात असल्याचं दिसतंय। उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणतात? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते, आणि मी मित्र आहे, मी मित्र आहे। आज शिवसेनेची पण आहे बघा। पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये। तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया पद्धती। निवडणूक आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, बैठका घ्याव्याच लागतील। दोन्ही नेत्यांकडून संभाव्य युतीविषयी पक्ष पातळीवर पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। पण त्याचवेळी राज ठाकरेंना महाविकास आघाडीत एंट्री मिळणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे। पवारांची राष्ट्रवादी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी उत्सुक असली तरी काँग्रेस मात्र सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। राज आणि उद्धव ठाकरेंची जवळीक वाढलेली आहे, ही महाराष्ट्राच्या आणि प्रामुख्यानं विरोधी पक्षाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत चांगली बाब आहे। त्यांची युती व्हावी आणि त्या युतीच्या माध्यमातून त्यांनी या विरोधी पक्षाच्या आघाडीमध्ये सामील व्हावं ही अपेक्षा आहे। आता त्या दोन बंधूंना राजकारणाच्या दृष्टीनं, उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं ते एकत्र येऊन एकवट होतं काय हे अद्याप कुठेही स्पष्ट झालेलं नाही। दोघांकडून स्टेटमेंट येत आहे, पण उद्याच्या दृष्टीनं असं नाही की आम्ही आमचा आघाडी झाली, आपला युती झाली आणि आम्ही दोनही बंधू एकत्र जातो असं कुठेही म्हटलं नाही त्यांनी। आणि दोनच बंधू लढतोय असंही म्हटलं नाही, आम्हाला तिसरा नको असंही म्हटलं नाही। त्यामुळे या सगळ्या चर्चावर विनाकारण करण्यात अर्थ नाही, योग्य वेळ येऊ द्या। कार्यकर्त्यांचा वाढता दबाव आणि राजकीय गरजेपोटी का होईना अखेर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकी काय घोषणा करतात, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण ठाकरेंच्या या राजकीय युतीनं महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत एवढं नक्की। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक।